नमस्कार मित्र हो, हा व्हिडिओ आम्ही संविधानाचं संरक्षण व इन डिफेन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ह्या मंचावरून टाकत आहोत. आम्ही ह्या मंचावरून काही महत्वाचे मुद्दे चर्चा करण्याची हाती घेतलेली आहे. इथं ही त्या सिरीजची पहिली व्हिडिओ. तर हा सिरीज जो आहे ह्याचं नाव आहे भारतीय धर्माचा इतिहास. भारतीय धर्माचा इतिहास सांगताना आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की आज जे काही देशात चर्चा चाललेली आहे, जे वातावरण आहे, तो चर्चा शिगेला पोचलेला आहे की धर्म व राज्य वेगळे आहे का, राज्य करताना धर्माचा काही इन्फ्लुएन्स अथवा प्रभाव नसावा का या असावा. तो चर्चेचा हा आम्ही भाग घेतलेला आहे. त्या चर्चेवरच आम्ही हा व्हिडिओ बनवतो आहे. तर तुम्हाला मी जर सांगितलं की शिवाजी महाराजांच्या अन्नात हिरवी मिरची लाल मिरची नव्हती तर तुम्हाला तो विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे की शिवाजी महाराजांच्या वेळेला लोकांच्या अन्नात, इन्क्लुडिंग राजे लोकांच्या अन्नात, हिरवी मिरची लाल मिरची नव्हती. ह्याचं कारण हिरवी मिरची हे आपल्या भारतात पहिल्यांदा पोर्तुगीजांनी 17व्या शतकात परिचय करून दिला व प्रचलित केलं 17व्या शतकानंतर. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या अन्नात तिखट म्हणून पेपर म्हणजे काळी मिरी असेल अथवा असे काही मसाले असतील, देशी मसाले असेल, पण मिरची नव्हती, हिरवी मिरची लाल मिरची नव्हती. आता मुद्दा असा की अन्नप्राशनाची पद्धत बदलते अथवा आपले कपडे घालण्याची पद्धत बदलते, जगण्याची पद्धत बदलते. पण ह्याबरोबर धर्म बदलतो का? हो, बदलतो. धर्मप्रथेचा पद्धतही बदलतो. लोक कसे धर्म पालन करतात त्याचा पूर्ण पद्धत बदलत जाते. तर ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे कितीतरी धर्म आले, तो सत्ता केला, त्या धर्माने अगदी माजवलं स्वतःला, पण ते लयासही गेले. आता उदाहरण द्यायचं तर इजिप्तचा फेरोजचा धर्म, एवढे मोठे मोठे पिरामिड बांधले, पण आज तो धर्म अस्तित्वात नाही. सुमेरियन धर्म इराकचा, तो पण खूप बराच वर्ष बराच भूभागात पसरलेला तो धर्म, तोही आज नाहीये. त्याला मातीखाली आपल्याला शोधावं लागतं. लॅटिन अमेरिकेचा, दक्षिण अमेरिकेचा इंका धर्म, त्यांनी माचू पिछू सारख्या वास्तू बांधलेल्या आहेत, तो धर्मही आज लयास गेलेला आहे. मग आपल्या भारतापुरतं बोलायचं तर आज जो आपण सनातन धर्म म्हणून जो काय प्रचलित होत आहे अथवा प्रचलित करत आहेत त्याबद्दल चर्चा करायची असेल तर त्याच्याबद्दल चर्चा करताना एक लक्षात येतं की इकडचे जे काही जन्मधारी आहेत ब्राह्मण, त्याच्यात जरासा मक्तेदारी आहे. आपल्या सनातन धर्म असं काहीतरी ते काय बोलतात, तर सनातन धर्माला मध्ये त्यांचा मक्तेदारी दिसतो. मग ते कोण बाबा? आपले स्वतःला ब्राह्मण म्हणून घेणारे हा जो जन्मधारी समाज आहे तो कोण? तर त्यांच्याबद्दल विचार करताना एक लक्षात येतं आपल्याला की 2300 वर्षापूर्वी इस्तानबुल, तुर्कस्तान पासून पंजाब पर्यंत दरायस द ग्रेटनी राज्य केले. हा झेरॉस्ट्रियन राजा होता. झेरॉस्ट्रियन म्हणजे पारशी, आपले पारशी लोक, त्यांचा धर्म आणि आपल्या जन्मधारी लोकांचा धर्म खूपच साम्य आहे. ते म्हणजे अग्निपूजक आहेत अथवा जनेऊ घालतात, जे आपण नाही घालत. आपण इतर लोक भारतात जनेऊ नाही घालत. आणि त्यांचे पुस्तकं, त्यांचे ग्रंथ काफी सिमिलर आहे, भाषाही खूप सिमिलर आहे. त्यांचा रंग आर्य रंग, इराण आर्यन हा शब्दही खूप सिमिलर आहे, इराण आणि आर्यन. त्यांचा स्किन कलर सुद्धा गोरा वगैरे वगैरे वगैरे. तर मुद्दा इथे असा की हा जो दरायसला अलेक्झांडर 2300 वर्षापूर्वी हरवतो, तो हरवल्यानंतर त्या भूभागात, पंजाबच्या भूभागात सेलेकस
तो राज्य करतो. का तर तो कमांडर होता अलेक्झांडरचा. अलेक्झांडर इथे युद्ध झाल्यानंतर, भारतात पंजाबमध्ये युद्ध झाल्यानंतर लवकर मृत्यू पावतो. तो परत जातो आणि मृत्यू होते त्याची. आणि सेलेकस हा त्याचा कमांडर इकडे राज्य करतो. त्यावेळेला खाली आपल्या गंगेच्या तीराला चंद्रगुप्त मौर्याचं राज्य होतं. म्हणजे अगदी चंद्रगुप्त मौर्याची तर दोस्ती पण होती सेलेकसची. त्यावेळेला हा जो ब्राह्मण म्हणून गेलेला कंपू हा दरायसचा समाजाचा भाग होता का? तो कंपू मग भारताच्या दक्षिणेला ह्या बाजूला आला का? हा प्रश्न आपल्याला भेडसावतो. म्हणजे तो प्रश्न आहे, कारण एवढी त्यांची जी काही सिमिलॅरिटी आहे ते त्याच भागाची असण्याची शक्यता आहे. आणि धार्मिक प्रभाव जन्मधारी लोकांचं आपल्या समाज पद्धतीत, आपल्या जगण्याच्या पद्धतीत हा 9व्या शतकानंतर दिसतं. त्याच्या आधी नाही दिसत. 9व्या शतक का तर आदिशंकराचार्य हे दक्षिणेतून वर जातात, उत्तरेकडे जातात. ते केरळमधनं उत्तरेकडे जातात. त्यांच्यानंतर आपल्याला त्यांचा प्रभाव जास्त दिसतो. त्याच्या आधी जो धर्म आहे भारतात पसरलेला आहे तो 3 धर्म महत्वाचा, तो म्हणजे शैव धर्म, बुद्ध धर्म व जैन धर्म. या तिन्ही धर्माचा एक विशेष म्हणजे हे तिन्ही धर्म शेती पसरवत गेले. जे जंगलचा भाग होता त्याला जंगल तोड करून, नदीचं पात्र पकडून गाव बसवत, नगर बसवत, राज्य बनवत पूर्ण इंडियन पेनिन्सुला घेरून टाकतात. पुढेही जातात. बुद्ध धर्म भारताच्या बाहेरही जातो. जैन धर्म सुद्धा भारताच्या बाहेर बालीला जातो. तर हा जो धर्म आहेत आपले तिन्ही धर्म व ह्या सनातनवाल्यांचा धर्म, ह्या धर्माला आपण कसं बघावं, कसं